श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 28. उषा अनिरुद्ध बाणासुर कथा. श्री गणेशाय नमः. जय जय श्रीरंगा उदारा पीतवसना कौस्तुभधरा अंबुदवर्णा कोमल शरीरा गदाधरा सुपर्णवहना मन्मथ जनका मधुसूदना मुरसंहारा मनमोहना अनंग दहना आनंद सदना अरविंद नयना आदिपुरुषा. कलियुगी श्रेष्ठ साधन सुगम श्रीहरी तुझे एक नाम. योग याग तप धर्म सिद्धी नवजे साधिता. कृतयुगी ध्याने प्राप्ती त्रेतायुगी महामख करीती. द्वापारी राजोपचारे पूजा करीती तुझ समर्पिती श्रीवल्लभा. कलियुगी नाम संकीर्तन परी तुझ आवडे मनी होऊन. तुझ्या नामी विश्वास ठेवून भक्त जनवर्तती. क्रतू करावे विधियुक्त पूर्ण तेथे उभे ठाके नसते विघ्न. द्रव्या विरहित भक्तजन तुझे नाम धनरक्षिती. करावे जरी तप अनुष्ठान तरी कलयुगी अन्नगत प्राण. या लागी भक्त निर्वाण नामी विश्वास ठेविती. करावे तीर्थाटन बहुत शरीर अशक्त न चले पंथ. या लागी भगवत भक्त नाम अर्थ विचारिती. करावे जरी वेदशास्त्र पठण तो आधी व्याधी पीडित दारुण. या लागी सद्भक्त यामिनी दिन नामस्मरण करिता ती. म्हणोनी सर्वात तुझे नामसार हा विद्वज्जनी केला निर्धार. तुझ्या नामी जे विन्मुख नर तेची पामर आत्मघाती. 27वा अध्याय संपता तेथे 100 दैत्य वधूनी मनमथे. रती सहित आला द्वारकेते मग अनिरुद्ध जन्मला. तो श्रीकृष्णाचा पौत्र जैसा शुक्ल पक्षी वाढे चंद्र. तैसा दिवसेंदिवस झाला थोर उदार धीर शूरपै. यावरी शोणितपूर नगरी बाणासुर प्रतापे राज्य करी. तो शिववरे उर्वीवरी कोणा समरी नाटोपे. पूर्वी हिरण्यकश्यप दिती नंदन त्याच्या उदरी प्रल्हाद रत्न. त्याचा पुत्र विरोचन बळी त्यापासून जाहला. बळीचा पुत्र बाणासुर जो दैत्यान माझी म्हणवी इंद्र. शिवप्रसादे भुजा सहस्त्र पावला तो बलाढ्यपै. नित्य सहस्त्र कमळे आणुनी शिवार्चन करी प्रीती करुनी. प्रतिदिनी विमानारूढ होवोनी शिवदर्शना जायतो. शिवे आपुला वरदपुत्र म्हणविला तो सहस्त्र कर. जैसा पूर्वी सहस्त्रार्जुनवीर किंवा दिनकर दुसरा. जैसा पूर्वी प्रतापी रावण तैसाची द्वापारी बलोन्मत्त बाण. त्याच्या पोटी उखा निधान दिव्य कन्या जाहली. परमसुंदर चातुर्य खाणी पद्मनेत्री सुवर्णवर्णी. चित्ररेखा तिची सांगा तिणी प्राणाहुनी आवडे. चित्ररेखे समवेत देखा नित्य विमानी बैसोनी उखा. पूजा वया लागी अंबिका शिवलोका प्रती जाय. षोडशोपचारे पूजन उखा करी स्वकरे करुन. करी जगदंबेचे स्तवन मागुती येत स्वनगरा. ऐसे असता एके दिनी सारीपाट खेळता शिवमृडानी. तो उखा आली तेची क्षणी कर जोडुनी उभी पुढे. मना माझी उखा भावित भ्रतारा विण जीणे व्यर्थ. सारीपाट भ्रतारा समवेत खेळेन मी कधी ऐसी. म्हणोनी श्वासोच्छ्वास टाकीत भवानीसी कळला वृत्तांत. म्हणे उखे तुझ वर होईल प्राप्त केवळ मन्मथ दुसरा. वैशाख शुद्ध द्वादशीस जो स्वप्नी देखसी दिव्य पुरुष. तो तुझा वर विशेष प्रतापी पूर्ण ओळखे. ऐसा वर हिम नगनंदिनी
देती झाली उखे लागोनी, येरी मस्तक ठेवी चरणी, आनंद मनी न समाये. मग ते बाणाचे हृदयरत्न, अपर्णेची पूजा करून, निघाली विमानी बैसोन, आज्ञा घेऊनी दुर्गेची. उखा पावली स्वमंदिर, तव कैलासा गेला बाणासुर. प्रीतीने पूजोनी मृडानी वर, स्तवन अपार करीतसे. जय पंचवदना विरूपाक्षा, विश्वंभरा कर्माध्यक्षा. भक्तवल्लभा सर्वसाक्षा, माया चक्रचालका. गंगाधरा हिमनगजा माता, गजास्य जनका विश्वनाथा. विष्णुवल्लभा प्रतापवंता, त्रिपुरांतका त्रिलोचना. विशाळ भाळ कर्पूर गौरा, नीलग्रीवा सुहास्य वक्त्रा. दक्ष मखदलना विश्वेश्वरा, गजांतका स्मरारे. हे भवभवांतका भवानीवरा, भोगी भूषणा महाभयहरा. हे भर्ग भक्त जनप्रियकरा, अंधक संहारा वृषभध्वजा. ऐसी ऐकोनिया स्तुती, संतोषला कैलासपती. म्हणे बाणा माग निश्चिती, वर अपेक्षिता असेल जो. मग वदे बाणासुर, मज भुजांचा वाटतो भार. त्याचे सार्थक होय समग्र, ऐसा झुंजार देई का. शिव म्हणे रे तामसा, काय वर मागितला ऐसा. कर्मानुसार बुद्धी सहसा, न टळेची काळत्रयी. तुझ्या ध्वजस्तंभीचा शिखी पाही, उन्मळोनी पडेल मही. महाझुंजार ते समयी, तुझशी युद्धा भिडेल. नगरा परतोनी येत बाण, कुंभक प्रधान परम निपुण. त्यासी सांगे वर्तमान, शिवे वर दिधला जो. प्रधान म्हणे अहो राया, काय वर मागितला वाया. जैसे आपुल्या सदना लवलाया, आपणची अग्न लाविला. पाषाण थोर बांधोनी पायी, उडी टाकिली महाडोही. सर्प धरुनी लवलाही, दंश आपण करविला. जाणत जाणता विष, बळेची घेतला कसा ग्रास. मैंदाची आ गृही वास, हठेची केला जाऊनी. असो इकडे उखा लावण्य राशी, चिंता क्रांत अहर्निशी. तव वैशाख शुद्ध द्वादशी, जवळी आली ते धवा. उखेने शृंगारिले मंदिर, लेईली अलंकार वस्त्रे सुंदर. दिव्य मंचकी ते सुकुमार, पहुडली साक्षेपे. तव स्वप्न देखिले ते वेळा, एक पुरुष दिव्य आला. जैसा मन्मथाचा पुतळा, संभोग केला उखेसी. उखेसी न वाटे ऐसे, की हे स्वप्न देखत असे. गोष्टी अक्री रती रसे, बोलत असे ओसणता. म्हणे प्राणेश्वरा गोष्टी ऐका, मज टाकूनी जाऊ नका. जवळी ऐके चित्ररेखा, जे जे उखा बोलत असे. सवेची अरुणोदय होत, उखा जाहली जागृत. तव शेजे नाही प्राणनाथ, घाबरी पाहे चहूनकडे. म्हणे उभे उभे प्राणनाथा, मज सांडूनी कोठे जाता. म्हणोनी द्वारा जवळी तत्वता, धावत आली पहावया. तव कोठेची न दिसे काही, म्हणे चित्ररेखे करू काही. हृदय पिटी ते समयी, टाकीत मही शरीर पै. चित्ररेखा म्हणे सुंदरी, काय जाहले सांग झडकरी. म्हणोनी सावरोनी पुढे धरी, अश्रू पुसले नेत्रीचे. उखा म्हणे चारी प्रहरा, शेजेवरी होता प्राणेश्वरा. रूप आठवे मनोहरा, तोची सत्वर दाविका. शोधित आगे चराचर, ऐसा पुरुष नाही सुंदर. परम चतुर सुकुमार, जैसा रतिवर दुसरा. जातात गे माझे प्राण,
लवकरी दावी त्याचे वदन, ऐसे बोलता मूर्छा येऊन, नी चेष्टित पडियेली. मग शीतल उपचार ते अवसरी, करुनी केली सावध ते सुंदरी. म्हणे मी चित्रे लिहिते भिंतीवरी, त्रिभुवनींची प्रत्यक्ष. त्या माझी तुझा प्राणेश्वर, ओळखोनी सांगे सत्वर. तोची आणीन क्षणमात्र, न लागता तुझ जवळी. नारदाच्या दये करून, मज असे त्रिभुवनीचे ज्ञान. ऐसे उखेने ऐकोन, धरिले चरणतियेचे. मग चित्रशाळा सुंदर सुरेख, सतेज मुक्तांचा करुणी पंख. भिंती लिंपोनिया देख, घोटुनिया सुढाळ केलिया. सप्तरंगांची भरुनी पात्रे, सिद्ध केली क्षणमात्रे. चित्ररेखा लिही चित्रे, अंतर्दृष्टी विलोकुनी. प्रथम लिहिला गजवदन, ब्रह्मतनया रेखिली पूर्ण. मग नारदाचे स्वरूप लिहून, केले नमन तयासी. वैकुंठ लोक समस्त, रेखिला चित्री रमाकांत. कैलासगिरी अद्भुत, अपर्णे सहित शंकर. ब्रह्मलोक लिहिला विचित्र, त्रिदशांसहित सहस्त्रनेत्र. गणगंधर्व यक्ष किन्नर, विद्याधर काढिले. मरुद्गण पितृगण देख, एकादश रुद्र द्वादशार्क. अष्टवसु पितृलोक देख, देव अमर्यादिक मुख्यते. अष्टदिक्पाळ लोक समवेक, ऋषी मंडळी लिहिली समस्त. सप्त पाताळे भोगिंद्रासहित, रेखून या दावितसे. जितुकी दाविली उखे प्रती, ते म्हणे यात नाही प्राणपती. मग भूमंडळीचे नृपती, चित्री रेखित चित्ररेखा. नवखंडे सप्तद्वीपे, 56 देशींच्या रायांची स्वरूपे. संत महंताची सद्रूपे, रेखिली कविगुरु व्यासादी. रचना दाविली समस्त, उखा म्हणे न दिसे येथ. आता मी प्राण देते गे सत्य, चित्ररेखे जाण पा. म्हणोनी भूमीवरी अंग घाली, चित्ररेखेने सावरिली. म्हणे सखे द्वारका एक राहिली, चित्री लिहिते हे पहा. मग ते द्वारकावती रेखित, सप्तदुर्गे गगनचुंबित. भोवता समुद्र उचंबळत, गोमती वाहत समीप पै. वसुदेव देवकी उग्रसेन, उद्धव अक्रूर रेवती रमण. 56 कोटी यादव लिहून, स्वरूपे संपूर्ण दाविली. 16 सहस्त्र अंतपुरे, रत्नखचित दिव्य मंदिरे. उखा पाहत आदरे, स्वरूपे सर्व न्याहाळुनी. मग रुक्मिणी सहित श्रीकृष्ण, चित्री लिहिला जगन्मोहन. चतुर्भुज सुहास्य वदन, किरीट कुंडले मंडित. चित्ररेखा म्हणे उखे, हा होय काय ओळखे. येरी म्हणे याच्या वंशीचा देखे, होय ऐसे वाटते. मग चित्री लिहिला प्रद्युम्न, श्याम सुंदर कृष्णनंदन. हा सासरा होय म्हणून, उखा लज्जित जाहली. मग म्हणे याच्याची उदरी देखे, अवतरला तो चित्ररेखे. म्हणे सखे हा तरी ओळखे, म्हणोनी अनिरुद्ध काढिला. देखताची मदन कुमर, म्हणे हाची प्राणेश्वर. आता तो भेटवी सत्वर, न धरवे धीर माझेनी. चित्ररेखा म्हणे स्थिर माये, आता तो आणिते लवला आहे. मग चित्ररेखा द्वारका प्रतिये, निराळ मार्गे चालिली. 11 सहस्त्र योजने दूर, तेथोनी असे द्वारकापूर. यामिनी होता 2 प्रहर, द्वारके जवळी पातली.
द्वारका देखोनी नयनी, आश्चर्य करी पूर्णमनी. तो अकस्मात नारद मुनी, अंतरिक्षे भेटला. दृष्टी देखिला गुरुनाथ, केला साष्टांग प्रणिपात. सांगितला सर्व वृत्तांत, नारदा प्रती ते धवा. म्हणे द्वारके भोवते सुदर्शन भोवे, डोळ्यांचे पाते जवलवे. तो 21 आवर्तने स्वभावे, होती तेथे स्वामिया. तेथे माझा प्रवेश नवे सर्वथा, अनिरुद्धही न ये हाता. जाणोनी पुढील भविष्यार्था, विरिंची पुत्र बोलतसे. माझे करी तू स्मरण, तुझ वाट देईल सुदर्शन. मोहन मंत्र तये लागून, नारद देता जाहला. याची मंत्रे करून, अनिरुद्धावरी घाली मोहन. मंचका सहित उचलोन, वेगी नेई शोणितपुरा. चित्ररेखा निघाली आज्ञा घेऊन, तो पुढे भोवते सुदर्शन. म्हणे तुझ नारदाची आण, मार्ग देई मज लागी. मग सुदर्शन स्थिर राहत, चित्ररेखा प्रवेशयात. अनिरुद्धाच्या सदनात, अकस्मात उतरली. तो दिव्य मंदिरी मदन कुमर, दिव्य तल्प मणिमय विचित्र. त्यावरी निजला महावीर, निमासुरवदन पै. देखोनी चित्ररेखा निवाली, म्हणे धन्य धन्य ते वेल्हाळी. ऐसा दिव्य पुत्र प्रसवली, प्रभा सदनी न माये. मग गुरुमंत्र जपोनी देखा, तत्काळ उचलिले तल्पका. तळहाती घेऊनी चित्ररेखा, अंतरिक्षे जातसे. 11 सहस्त्र योजने मार्ग, क्रमोनी घटिकेत सवेग. तो उखा मंदिरी सुरंग, शृंगारुनी वाट पाहे. तो अकस्मात मंचक घेऊनी, सखी आली देखे नयनी. धावोनी चित्ररेखेचे चरणी, मिठी घाली उखाते. म्हणे तुझ उतराई, काय होऊ ये समयी. मग दोघींनी मंचक लवलाही, मंदिरात पै नेला. मग मोहन काढुनी त्वरित, सावध केला मन्मथ सुत. येरू घाबरा चहूकडे पाहत, तव बोलत चित्ररेखा. मग सर्व वृत्तांत ते वेळा, मदन पुत्रासी सांगितला. म्हणे भवानी वर उखेसी जाहला, म्हणोनी आणिले तुझ येथे. मग उखेने दिव्य माळा, अनिरुद्धाच्या तत्काळ गळा. घालून या परम मंगळा, गांधर्व लग्न लाविले. धरुनी उखेचा हात, मंचकी पहुडे मदन सुत. 4 मास पर्यंत, सुख सोहळा भोगिला. कोणासी न कळे बाहेर, तो उखा जाहली गरोदर. सभेसी बैसला बाणासुर, तव ध्वनी जाहली अंतरिक्षी. म्हणे बाणा आता सावधान, आले तुझ महाविघ्न. तव ध्वजस्तंभीचा मयूर उलथोन, भूमीवरी पडिला हो. तव रायासी सांगती परिचारिका, गरोदर झाली तुमची उखा. गुप्त एक पुरुष देखा, आणोनी ठेविला दामोदरी. ऐकताची ऐसे वचन, दैत्येंद्र कोपला जैसा प्रळयाग्न. पुढे उभा कुंभक प्रधान, म्हणे वेढा सदन उखेचे. कोण असे वरता तस्कर, बांधोनी आणा तो सत्वर. धावले महावीरांचे भार, वेढिले मंदिर उखेचे. उखा परम चिंताक्रांत, भये चळचळा कापत. कामसुताचे चरण धरित, म्हणे घात थोर म्याम केला. मी तुमची केवळ वैरिणी, संकटी घातले आणोनी. जैसा राजहंस नेऊनी, पंक गर्तेत बुडविजे. अग्नीत घातले दिव्य मुक्त फळ, कूपात कोंडिला मृगेंद्र सबळ. सुधारस आणोनी निर्मळ,
भस्म करते तो तिला. ऐसी मी परम पापिणी, तुमचा घात केला आणुनी. आता माझा वध आधी करुनी, मग बाहेरी जाईजे. मग बोले मीन केतन पुत्र, उखे भय न धरी आणू मात्र. आम्ही यादव वीर अनिवार, श्रीकृष्ण बळे पृथ्वीवरी. जेणे नखाग्री धरिला गोवर्धन, द्वादश गावे गिळला अग्न. अघबक केशी विभांडून, मथुरापुर घेतले. जरासंध सप्तदश वेळा, बांधोनी आणिला जेणे सबळ. रजनी माझी मथुरा सकळ, द्वारकेसी आणली. चैद्य मागधांसी त्रासुनी, जेणे आणली मन्मथ जननी. नरक मर्दुनी नितंबिनी, 16 सहस्त्र आणल्या. ऐसा तो यदुकुळार्क, माझिया जनकाचा जनक. त्याच्या कृपेने सकळीक, दळे आटी न पाहे पा. ऐसे अनिरुद्ध बोलत, तो भोवता पडिला सैन्याचा आवर्त. एक उखेचे कपाट मोडित, आरोळ्या दैत्य फोडिती. उखे उघडी गे द्वार, आत घेऊनी बैसली सचोर. ऐसे ऐकता रतिपुत्र, प्रताप शूर उठावला. जवळी शस्त्र नाही निश्चिती, दारीची अर्गळा घेतली हाती. उपरी चढला उखापती, सैन्य क्षिती विलोकितसे. उदया चळावरी बालदिनकर, तैसे दिसे मदन कुमर. उडी घातली सत्वर, सैन्य सागरी ते धवा. की देखोनिया दंदशुक, अकस्मात कोसळे खगपाळक. चंपळे ऐसा तळपे देख, अर्गळा हाती घेऊनिया. अर्गळा घाते करून, वीरांची मस्तके करी चूर्ण. अश्वांसहित वीरकंदन, एकसरे मांडिले. प्रतापार्क अनंगनंदन, गजकलेवरे केली चूर्ण. 3 कोटी वीर झोडून, प्रेते करून पाडिली. केला बहुतांचा संहार, जाहला एकची हाहाकार. वीर म्हणोनी कोपला प्रळय रुद्र, तेणेची अवतार धरियेला. एक म्हणती दिसतो बाळ, परी महायोद्धा प्रळय काळ. बाणाचे दळ आटिले सकळ, वीरासी पळ सुटलासे. ऐसे देखोनी बाणासुर, कोण कोठील न कळे वीर. रथारूढ होऊनी असुर, आला समोर वेगेसी. बाण म्हणे हा क्षणप्रभे ऐसा, तळपतो वीर सापडे कैसा. मग पंचशत धनुष्या, गुण चढविले क्षणार्धे. बाणासुर सहस्त्र कर, सोडितसे बाणांचा पूर. परी तो कामसूत चपळ थोर, एक शरलगोने दी. क्षण न लागता जात बाण, बाणाहुनी चपळ तो पूर्ण. कोणा दिशेसी उभा पंचबाणनंदन, लक्षान येची बाणा ते. मग सर्पास्त्र अनिवार, जपोनी बाण सोडी सत्वर. नागपाशी मदन कुमर, अकस्मात सापडला. तात्काळ केले दृढ बंधन, भोवते मिळाले सकळ सैन्य. जवळी येऊनी पाहे बाण, म्हणे पुरुषार्थ पूर्ण केला याने. बाण वध करू पाहत, तव कुंभक प्रधान बोलत. हा जाहला तुमचा जामात, याचा वध न करावा. मग बंधन करोनी सुबद्ध, बंदिशाळे रक्षिला अनिरुद्ध. उखा करी परमखेद, म्हणे का मुकुंद न पावेची. आहा द्वारकेसी जाऊनी त्वरित, कोण करील हरिसी श्रुत. असो कृष्ण नगरी वृत्तांत, वर्तला तो परिसीजे. कोणे नेला मदन सूत, रती रुक्मिणी शोक करीत. तो नारद मुनी अकस्मात, कृष्ण सभेत पातला.
म्हणे काय पाहता निवांत, बाणे बंदी शाळे आत. बांधोनी घातला मदनसूत, सर्व वृत्तांत सांगितला. ऐसे ऐकता ते अवसरी, यादव उठावले दळभारी. ठोकिल्या युद्ध संकेत भेरी, वीर अश्वांवरी आरूढले. त्वरा करा म्हणती वीर, पालथे घालू शोणितपूर. उद्धव सात्यकी अक्रूर, कृष्ण कुमार सिद्ध जाहले. रतीवर रेवतीवर, स्यंदनारूढ होती सत्वर. सांब जांबुवंतीचा कुमर, निज भारे सिधावती. उघडली सर्व ही द्वारे, सैन्य समुद्र चालिला त्वरे. दाटी झाली एकसरे, पंथन दिसे चालावया. क्षीरसागर विलासी, खगेंद्रावरी बैसे वेगेसी. 3 प्रहर होता निशी, शोणितपुरासी पावले. 56 कोटी यादववीर, सुबद्ध वेढिले शोणितपूर. मदने टाकिले अग्निअस्त्र, ग्रामावरी सक्रोध. धडधडा जळत नगर, होती उल्हाट यंत्रांचे मार. दुर्ग हुडे खचती समग्र, जैसे भूधर कोसळती. नगरी एकची आकांत, लोकासी पळावया नाही पंथ. भोवता सैन्याचा आवर्त, तो आदित्य उगवला. बाणे करुनिया स्नान, करीत बैसला शिवार्चन. तो पुढे कुंभक प्रधान, वर्तमान सांगतसे. यादव दळेसी यादवेंद्र, वेढोनी जाळिले शोणितपूर. व्यर्थ धरिला त्याचा कुमर, आता तरी सोडावा. जैसा प्रळयी क्षोभे कृतांत, तैसा बळीसूत जाहला क्रोधयुक्त. दळभारेसी प्रतापवंत, बाहेर निघता जाहला. पर्जन्यास्त्र घालोनी, अग्नी विजविला ते क्षणी. चतुरंग दळे त्वरे सिद्ध करुनी, नगरा बाहेर निघाला. उदय पावला सहस्त्रकर, तैसा रथारूढ जाहला बाणासुर. लोटला कल्पांत समुद्र, तैसी दळे मिळाली. मांडिले एकची घनचक्र, गजबजिला खाली धराधर. अशुद्ध नद्यांचे पूर, जाती सिंधू दर्शना. घे घे म्हणती वीरासी वीर, उसने घाई फेडिती सत्वर. दोन्ही दळे अनिवार, अलोट वीर एक एका. ऐसे देखोनी विष्णुसुतनंदन, गेला कैलासा धावोन. शिवासी म्हणे यादव वीरी तुझा बाण, वेढिला पूर्ण संग्रामी. बाण तुझा वरदपुत्र, ये समयी न घेसी कैवार. तरी तुझे ब्रीद समग्र, अपेश समुद्री बुडाले. 8 कोटी गणांसमवेत, वेगी धावला कैलासनाथ. सवे गजास्य आणि अग्निगर्भस्थ, स्वामी कार्तिक निघाला. शोणितपुरासी तात्काळ आले, बाणे शिवासी वंदिले. शिवे नंदी वाहन लोटिले, हाकारिले गोविंदा. स्वामी कार्तिक आणि मदन, युद्धा मिसळले दोघे जण. कुंभक आणि रेवती रमण, युद्ध कंदन करिताती. इकडे श्रीकृष्णावरी बाण, सोडी अपर्णा मनमोहन. शारंग चढवुनी गरुड वाहन, तोडी बाण शिवाचे. नारद नाचे भूमंडळी, गिरक्या घेत वेळोवेळी. म्हणे माजली रणधुमाळी, वाजवी टाळी आनंदे. शिवे सोडिले जात वेदास्त्र, जळो लागले यादव भार. ऐसे देखोनी श्रीकर धर, पर्जन्यास्त्र सोडी तेथे. पर्जन्य माजला अद्भुत, बाणाचे कटक वाहत. शिवे सोडिला तत्काळ वात, तेणे जलद वितुळला. सुटला झंझा मारुत,
यादव सैन्य उडो पाहत, कृष्णे घातले पर्वत, वात अद्भुत कोंडिला. शिवसैन्यावरी अचळ, कोसळले पाहता तत्काळ. वज्र सोडिले सबळ, उमा वल्लभे ते धवा. ब्रह्मास्त्र कृष्णे सोडोन, केले वज्राचे प्राशन. षडास्य जनके देखोन, ब्रह्मास्त्रची प्रेरिले. दोन्ही ब्रह्मास्त्रे एके ठाई, मिळत अदृश्य जाहली पाही. शिवे हिमज्वर लवलाही, यादवांवरी घातला. हिमज्वरे यादव सकळ, शस्त्रे सोडूनी पडती विकळ. कृष्णे उष्णज्वर घालोनी तत्काळ, शीतज्वर पळविला. मग कृष्णे आगळे केले, निद्रास्त्र शिवावरी घातले. तेणे शंकराशी आकर्षिले, शयन केले नंदीवरी. अवघे कटक निद्रिस्थ, निद्रा भरे जांभया देत. निज वहनी वीर घोरत, शिवा सहिता अवघेही. इकडे मदन आणि शिवकुमार, रणी भिडती अनिवार. अस्त्रे घाली शिवपुत्र, तितुकी मदन भस्म करी. कुमारे सर्पास्त्र घातले वाड, कामे सोडिला त्यावरी गरुड. पापास्त्र परम प्रचंड, सोडिले षडानने. मदने हरिनामास्त्र परम, सोडूनी केले पाप भस्म. महिषासुर अति दुर्गम, स्वामी कार्तिके सोडिला. शक्ती अस्त्र मदने घातले, महिषासुर सर्व मर्दिले. रोगास्त्र कुमारे सोडिले, मदने सोडिले औषधास्त्र. स्वामीने सोडिले सागरास्त्र, मदने अगस्ती निर्मिला सत्वर. तेणे प्राशिला सागर, आश्चर्य सुरवर पाहती. मदन क्रोधावला बहुत, म्हणे हा माझ्या शत्रूचा सूत. यासी पळवीन त्वरित, रणामधूनी पय्याता. घातले स्त्रियास्त्र दारुण, 7 सहस्र स्वर्गीहून. दिव्य स्त्रियांनी उतरवून, रथ वेढिला स्वामीचा. एक करीती गायन, एक देती आलिंगन. एक तया देती चुंबन, एक चंदन लाविती. एक म्हणती घ्याजी विडा, स्वामी कार्तिक पाहे चहूकडा. म्हणे हा अनर्थ मांडिला रोकडा, कोणा पुढे सांगू पा. मी आजीपर्यंत ब्रह्मचारी, हा अनर्थ किमर्थ मजवरी. रथशस्त्रे टाकोनी झडकरी, स्वामी कार्तिक उठिला. भस्माचा बटवा काखेसी घेऊनी, स्वामी पळत तये क्षणी. दक्षिण दिशे प्रती जाऊनी, कपाटा माझी दडला. स्त्रिया येतील धावोनी, म्हणोनी शाप देत तेची क्षणी. म्हणे माझ्या दर्शना येतील कामिनी, त्या विधवा होतील सप्तजन्म. ऐसा पळाला कुमार, गदगदा हासती यादववीर. इकडे कुंभक प्रधान अनिवार, बळीभद्राशी भिडतसे. बळीभद्रे नांगर घातला, मुसळ घाये चूर्ण केला. कुंभकाचा संसार संपला, मग बाण उठला हाक देत. रथ प्रेरिला कृष्णावरी, शस्त्रास्त्री भिडती समोरी. बहुत युद्ध कळा कुसरी, बाणासुर दावितसे. मग अंतरी विचारी मुरहर, आता कासया लावावा उशीर. बंदिशाळेत मदन कुमार, श्रम थोर पावला. सहस्त्रमित्र तुल्य प्रभापूर्ण, हरीने सोडिले सुदर्शन. म्हणे 2 भुजा राखोन, वरकड छेदी तत्काळ. ऐसे बोले राजीव नयन, निमिष न लागता गेले सुदर्शन. जे धावत्या वायूचे खंडन, क्षण मात्रे करणार. भुजा छेदिल्या समस्त, 2 राखिल्या तयात. बाणासुर विकळ पडत, पूर वाहत अशुद्धाचे.
सिंदुरे डवरिला पर्वत, की मधुमासी किंशुक फुलत. तैसा बाणाचा देह दिसत, अति आरक्त दूरोनी. तो सावध झाला शूल पाणी, पाहे बाणाकडे विलोकुनी. तव भुजा पडिल्या छेदोनी धरणी, शिवमनी विचारित. हा साक्षात आदिनारायण, या पुढे कायसा बाण. खद्योत आणि चंडकिरण, समसमान कधी न होती. मग शिवे बाण सावध केला, श्रीकृष्णा जवळी आणिला. पायांवरी हरीच्या घातला, काय बोलिला सदाशिव. प्रल्हादापासूनी बळीपर्यंत, याचे पूर्वज तुझे भक्त. याच्या माथा कृपा हस्त, ठेवी आता नारायण. यावरी आता कृपा करावी, आपल्या हाते हरी उठवी. याच्या गर्वाची सरिता आघवी, आटोनी गेली गोविंदा. करुणार्णव जगज्जीवन, कृपेने उठविला बळी नंदन. हृदयी तयासी धरून, अभय वचन दिधले. मग बोले बाणासुर, आता नगरात चला समग्र. सहित बळीराम यादवेंद्र, पावन मंदिर करावे. मग उमावर आणि रमावर, नगरात आणि बाणासुर. अनिरुद्ध सोडोनी सत्वर, वस्त्रे भूषणे लेवविली. ब्रह्मदेव येऊनी जाण, तत्काळ काढिले उत्तम लग्न. मनी परम हर्षला बाण, मंडप पूर्ण उभे केले. वोहरे दोघे शृंगारिली, मंडपा माझी आणली. कमलासने ते वेळी, लग्न लाविले यथाविधी. बाणे भांडार फोडोन, सुखी केले याचक जन. आपुल्या हस्ते करून, करी पूजन कृष्णाचे. शिव म्हणे बापा ऐके वचन, बळीने धुतले हरीचे चरण. तुझे भाग्य परिपूर्ण, आला नारायण घरासी. 4 दिवस जाहला सोहळा, आंदण बहुत देत ते वेळा. तो दळभार सिद्ध जाहला, घोष लागला वाद्यांचा. तेव्हा आज्ञा घेऊनी त्वरित, निघाला हिमनग जामात. वोहरे संगती घेऊनी कृष्णनाथ, द्वारके प्रती निघाला. दूर बोळविता आला बाण, मग आज्ञा देत नारायण. शोणित पुरासी परतोन, बळी नंदन पावला. द्वारके पावला श्रीपती, उखा अनिरुद्ध मिरवती. रती रुक्मिणीसी वंदिती, आलिंगिती सप्रेम. हरी विजय ग्रंथ पूर्ण, हाची कनकाद्री शोभायमान. नाना दृष्टांत रत्ने जाण, तेणे करुण मंडित. नाना इतिहास हेची देव, यांच्या आश्रये राहती सर्व. मुख्य वैकुंठपती रमाधव, तोची येथे वसतसे. ब्रह्मानंद द्वारकाधीशा, रुक्मिणी मानस राजहंसा. श्रीधर वरदा आदिपुरुषा, भीमा तटवासा पांडुरंगा. इति श्री हरी विजय ग्रंथ, सम्मत हरिवंश भागवत, प्रेमळ परिसोत पंडित, 28तमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अनिरुद्ध फार सुंदर होता. तो जसा मोठा होऊ लागला तसा जास्त सुंदर दिसू लागला. तारुण्यात तर त्याचे सौंदर्य अनुपम दिसू लागले. त्यावेळी अशी एक घटना घडली की त्यामुळे श्रीकृष्णाला प्रत्यक्ष शंकराशी लढावे लागले. शोणितपूर म्हणून एक मोठे नगर होते. तेथे बाणासूर नावाचा राजा होता. तो शिवभक्त होता. प्रल्हादाचा पुत्र विरोचन ह्याचा बाणासूर हा नातू म्हणजेच बळीचा मुलगा. शिवाने प्रसन्न होऊन त्याला सहस्त्र बाहू दिले होते, कारण बाणाने शिवभक्तीच तशी केली होती. रोज 1,000 कमल पुष्पे तो कैलासावर जाऊन शंकराला अर्पण करीत असे. त्यावेळी तो कैलासापर्यंत विमानाने जात असे.
शिवभक्त रावण व सहस्त्रार्जुन यांसारखाच बाणासुरही शिवाचा प्रिय असा भक्त होता. त्याची कन्या उषा फार सुंदर होती. चित्रलेखा नावाच्या आपल्या सखीबरोबर ती नित्याप्रमाणे कैलासावर भवानीच्या पूजेसाठी गेलेली असताना तिला शंकर व भवानी सारीपाट खेळताना दिसले. तिच्या मनात आले, आपणही आपल्या पतीबरोबर असे सारीपाट केव्हा खेळू? मलाही चांगला पती कधी मिळेल? उषेच्या मनातील इच्छा पार्वतीला कळली. ती म्हणाली, मुली, तुझी मनोकामना पूर्ण होईल, चिंता करू नकोस. येत्या वैशाख शुद्ध द्वादशीला एक सुंदर तेजस्वी तरुण तुझ्या स्वप्नात येईल. तोच तुला पती म्हणून लाभेल. उषेने मोठ्या आनंदाने पार्वतीची पूजा केली. तिच्या पूजेने संतुष्ट होऊन पार्वतीने तुझी इष्टकामना पूर्ण होईल असा वर दिला. चित्रलेखेसह उषा परत आली. बाणासूर जेव्हा शिवपूजेसाठी कैलासावर गेला तेव्हा त्याने शंकराला विनंती केली, हे महादेवा, मला तू सहस्त्र बाहू दिलेस, पण त्या हातांनी काय करू? त्यांच्या साहाय्याने युद्ध करावे तर तुल्यबळ योद्धाही समोर येत नाही. असा वीर असता तर माझ्या हातांचे सार्थक झाले असते. आपण याला 1000 हात दिले, पण याच्या मनात नुसती ईर्ष्याच निर्माण झाली. याला चांगला धडा शिकवावा असे शंकराच्या मनात आले. ईश्वराला भक्ताचा गर्व आवडत नाही. तो म्हणाला, बाणा, अरे राक्षसी वृत्तीने तू भलते बोलून गेलास. तुझ्या हातांचा तुला भार वाटतो का? मग तो भार हलका करणारा वीर तुला नक्की भेटेल. तुझ्या ध्वजावरील मयूर चिन्ह अचानक गळून पडेल तेव्हाच ती वेळ येईल, लक्षात ठेव. बाणासुराला मनोमन धक्का बसला. कुंभक नावाचा त्याचा मुख्य मंत्री होता. त्याला त्याने हा वृत्तांत सांगितला. त्यानेही बाणासुराला ठपकाच दिला. पार्वतीने दिलेल्या आश्वासनाने उषा हर्षित झाली होती. वैशाख शुद्ध द्वादशीच्या रात्री तिच्या स्वप्नात खरोखरच एक तेजस्वी सुंदर पुरुष आला. स्वप्नातच तिचा त्याच्याशी संग घडला. त्यावेळी ती स्वप्नात प्रेमालाप करीत होती. चित्रलेखा जागी होती. ती बडबड तिने ऐकली. उषा जागी झाली. ती बडबडतच, अहो प्रियकरा, थांबा, जाऊ नका, असे म्हणत ती उठून द्वारापर्यंत धावत सुद्धा गेली. तेव्हा काय घडले? कुठला तरुण आणि कुठला त्याचा बेभान करणारा सहवास? चित्रलेखा ती रडत रडत म्हणाली, तो तरुण गेला, मला वेडा करून गेला. असे म्हणता म्हणता तिला पुन्हा मूर्छा आली. चित्रलेखेने तिला सावध केले आणि खोदून खोदून विचारले, तो तरुण कोण होता? तुझ्या ओळखीचा होता का? मला वर्णन करून सांगशील का? उषेला काही पूर्ण वर्णन करून सांगता आले नाही. चित्रलेखेला 2 विद्या अवगत होत्या. तिला दिव्य दृष्टी होती आणि चित्रकलाही येत होती. ती म्हणाली, मी निरनिराळ्या देवांची, राजांची वगैरे चित्रे काढते. त्यावरून तू कोण आहे ते ओळख. मग चित्रलेखेने ब्रह्मदेवापासून गंधर्वांपर्यंत सर्व देवांची चित्रे काढून दाखविली. पण चित्रलेखेला उषा हा नको, हा नव्हे असेच म्हणत राहिली. मग तिने राजे, ऋषी, संत, कवी यांचीही चित्रे काढली तरी उषा हाच असे म्हणेना. या वेळेपर्यंत उषा त्या स्वप्नसुंदराच्या आठवणींनी व्याकुळ झाली होती. ती दुःखी झाली, निराश झाली. तोच चित्रलेखेने उग्रसेन, वसुदेव, श्रीकृष्ण यांची चित्रे काढली. कृष्णाचे चित्र पाहून उषा आनंदित झाली आणि म्हणाली, याच्याशी थोडे साम्य आहे. मग तिने प्रद्युम्नाचे चित्र काढले. तेव्हा उषेला जास्त आनंद वाटला, पण हा तो नाही असे ती म्हणाली. तेव्हा चित्रलेखेने प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध याचे चित्र काढले. ते पाहताच उषा हर्ष व व्याकुळता यांनी मन भरून चित्रलेखेला मिठी मारून म्हणाली, सखी, हाच तो प्राणप्रिय. काय आहे याचे नाव? कुठे राहतो हा? याच्या विरहित मी राहूच शकत नाही. तू याची व माझी पुनर्भेट घडवून आणशील का? चित्रलेखेने त्यावेळी उषेला आश्वासन दिले. ती म्हणाली, द्वारकेतील श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न ह्याचा मुलगा जो अनिरुद्ध आहे त्याचेच हे चित्र आहे. तोच तुझ्या स्वप्नात आला असावा. मी त्याला माझ्या सिद्धींच्या बळावर इकडे घेऊन येते. तुझी व त्याची भेट घडविते. चित्रलेखा उषेचा निरोप घेऊन गुप्तपणे निघाली. आकाशातून द्वारकेजवळ आली. तिला तेथे नारद मुनी भेटले. ते म्हणाले, द्वारकेभोवती सुदर्शन चक्र अंतराळात फिरत आहे. तू शिरण्याचा प्रयत्न केलास तर मरशील. एका निमिषात त्या चक्राचे 21 फेरे होतात. तू माझ्या नावाची त्या चक्राला शपथ घाल, म्हणजे ते वाट देईल.
आणि मी सांगतो तो मोहिनी मंत्र म्हण, म्हणजे कोणीही द्वारका निवासी जागा होणार नाही आणि तू अनिरुद्धाला नेऊ शकशील. पण मुनिवर्य, आपण मला एवढी मदत का करता? चित्रलेखेने विचारले. ते म्हणाले, मी श्रीहरीच्या व देवांच्या कार्यासाठीच हे करत असतो. त्यांनी तिला मोहिनी मंत्र शिकविला. चित्रलेखेला शिकवून नारद निघून गेले. तिने सुदर्शन चक्राला नारदाची शपथ घालून मार्ग मिळविला. तिला जरी सिद्धी होत्या तरी सुदर्शन चक्रापुढे काहीच चालणार नव्हते. द्वारकेच्या वर आकाशात येऊन तिने मोहिनी मंत्र म्हटला. सारी द्वारका निजली होती. तिने अनिरुद्धाचा प्रासाद गाठला. अनिरुद्धाला निद्रिस्त स्थितीतच मंचका सकट उचलले आणि गगनमार्गे एकदम शोणितपुरास आणून उषेच्या सदनात प्रविष्ट केले. तिला पाहताच आणि मंचकावरील अनिरुद्धाला पाहून उषा फारच आनंदित झाली. तिने चित्रलेखेला घट्ट आलिंगन दिले आणि म्हणाली, सखे, माझ्यासाठी केवढे धाडस केलेस. मी तुझे उपकार कसे फेडू तेच कळत नाही. मंचकावर अनिरुद्ध झोपेतच होता. चित्रलेखेने मोहिनी मंत्राचा प्रभाव काढून घेतला तेव्हा तो जागा झाला. त्याने नेत्र उघडले. आपण कुठे आहोत हे त्याला कळेना. तो चकित झाला. द्वारकेपासून दूर कुठेतरी आलो आहोत एवढे त्याला उमगले. त्याची दृष्टी अचानक उशेवर आणि चित्रलेखेवर पडली. चित्रलेखा त्याला सर्व सांगून म्हणाली, अनिरुद्धा, तू आम्हाला ओळखत नाहीस, पण मी तुला ओळखते. ही उषा, बाणासुराची मुलगी. बाणासूर मोठा शिवभक्त आहे. ही सुद्धा भवानीची भक्त आहे. भवानीनेच तुला हिचा पती म्हणून योजिला आहे. तुला मी द्वारकेतून आणले त्यासाठी नारदांनी मला सहाय्य केले. तुझी व उषेची भेट मी घडवून आणली. तिने तुला वरमाला घालावी आणि तू व ती गुप्तपणे येथेच राहावे. उषेचे अनिरुद्धालाही स्वप्न पडले होते. त्याला ती फार आवडली होती. त्याने तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला. तो अंतपुरातच लपून राहिला. द्वारकेत परत गेलाच नाही. असा 4 महिन्यांचा अवधी गेला तरी कोणालाही अनिरुद्धाच्या तेथे राहण्याचा थांग पत्ता लागला नाही. एक दिवस मात्र गौप्यस्फोट झाला. बाणासूर सभेत बसला असताना त्याच्या ध्वजावरील मोराचे चिन्ह अवचित खाली पडले आणि त्याच वेळी आकाशवाणी झाली, बाणासुरा, तू सावध हो. तुझ्या ध्वजावरील मोराचे चिन्ह खाली पडले आहे. तुझ्या सहस्त्र बाहूंचे सार्थक होण्याची वेळ आता दूर नाही. तेवढ्यात तेथे दासी आली. महाराज, अंतपुरात कोणीतरी परका तरुण आहे. तो राजकन्या उषा हिच्याबरोबर राहत आहे. बहुधा पुष्कळ दिवस तो राहत असणार. आणि महाराज, असे म्हणून दासी बोलेनात. तेव्हा बाणासुराने विचारले, आणि काय? तरी दासी गप्प. बाणासुराने गुप्त दालनात दासीला बोलावून बातमी काढून घेतली. राजकन्या उषा गरोदर आहे, त्या दासीने सांगितले. बाणासुराला भयंकर क्रोध आला. आपले 1000 हात हलवीत तो ओरडला, उषेच्या प्रासादाला 4 बाजूंनी वेढून टाका आणि आत कोणीही असला तरी त्याला खेचून बाहेर काढा. त्याची आज्ञा ऐकताच बाणासुराच्या सैनिकांनी उषेच्या सदनाला वेढा घातला. आपल्याला कोणले आहे हे कळताच उषा भयभीत झाली. ती अनिरुद्धाच्या पाया पडून रडू लागली. करुणा भाकू लागली. ती म्हणाली, नाथ, माझ्यामुळे तुमच्यावर केवढा प्रसंग ओढवला. आता मी काय करू? माझे प्राण आधी घ्या आणि मगच युद्ध करायला बाहेर पडा. पण अनिरुद्ध म्हणाला, उषे, मुळीच घाबरू नकोस. मी या सैन्याला अजेय आहे. श्रीकृष्ण पितामहांचीच कृपा. मी कोणासही हार आणणार नाही. पण त्यावेळेपर्यंत सैनिकांनी द्वार तोडून आत प्रवेश केला. अनिरुद्धाने दाराच्या अडसरासेच हत्यार केले आणि जो सैनिक पुढे येईल त्याचे डोके फोडण्यास सुरुवात केली. शेकडो वीर यमसदनास गेले. त्याच्यासमोर प्रेतांचा खच पडला. अनिरुद्ध अंतःपुराबाहेर पडला. तोच बाणासूर युद्ध करण्यासाठी आला. त्याने बाणांचा मारा केला, पण अनिरुद्धाने त्याला दाद दिली नाही. त्यामुळे बाणासुराला आश्चर्य वाटले. त्याने नागपाश फेकून अनिरुद्धाला बांधून टाकले. तो खड्गाने अनिरुद्धाचा शिरच्छेद करणार होता, पण कुंभक प्रधानाने त्याला अडविले. महाराज, थांबा. हा वीर उषेने पती मानला आहे. तिच्या संतानाचा पिता आहे. याला ठार मारून उषा विधवा होईल. त्यापेक्षा याला बंदिवासात टाका. याचे कुल, वंश इत्यादींची चौकशी करा. त्यानुसार बाणासुराने अनिरुद्धाला बंदिवासात टाकले. उषा रडू लागली. चित्रलेखा तिचे सांत्वन करू लागली. दोघी जणी श्रीकृष्णाची आठवण काढू लागल्या.
द्वारकेत अनिरुद्ध हरवल्याची वार्ता पसरल्यानंतर लोकांनी अनेक ठिकाणी शोध घेतला. 4 महिने झाले शोध लागला नाही. नारद द्वारकेत गेला. ते म्हणाले, शोणितपुरात अनिरुद्ध बाणासुराच्या कैदेत आहे. बाणाची कन्या उषा ही त्याची पत्नी असून ती गरोदर आहे. बाणासुराचा मंत्री कुंभक यामुळेच अनिरुद्धाचा जीव वाचला आहे. चित्रलेखा नावाच्या उषेच्या सखीने द्वारकेतून अनिरुद्धाला योगसिद्धीच्या बळावर उचलून नेले होते. श्रीकृष्ण म्हणाला, आणि सुदर्शनाला तुमची शपथ चित्रलेखेने कशी घातली ते कळलेच आता मला. नारदा, खरोखर धन्य आहेस. नारद म्हणाले, भगवंता, पार्वतीने ठरविले त्याप्रमाणे घडवून आणायला हवे ना. बाणासुराला सुद्धा शंकराने जो शापरूपी वर दिला आहे तो तूच पूर्ण करायचा आहे. पुरे पुरे, नारदा, अधिक बोलू नये. आता यादव वीरांना घेऊन शोणितपुरावर हल्ला करून अनिरुद्धाला सोडविले पाहिजे, असे कृष्ण म्हणाला. नारद त्यानंतर निघून गेले. नंतर यादवसेना सज्ज करून प्रद्युम्नासह कृष्ण शोणितपुरावर चाल करून गेला. प्रद्युम्नाने आधी अचानक बाणासुराच्या सेनेला आव्हान देऊन अग्नीचे अस्त्र टाकले. भर रात्री शोणितपूर धडधडा पेटू लागले. हलकल्लोळ उडाला. नगराला वेढा घालून यादवसेना गर्जना करू लागली. महाराज, कुंभक बाणासुराला म्हणाला, कृष्ण स्वतः तुमच्यावर चाल करून आला आहे. तुम्ही अनिरुद्धाला तत्काळ मुक्त करावे, नाहीतर असंख्य लोक प्राणास मुकतील. पण बाणासूर म्हणाला, नाही, मी शरण जाणार नाही. अनिरुद्धाला सोडून देणार नाही. सकाळ होताच युद्ध पेटवीन. त्या कृष्णाला माझ्या बळाचा परिचय करून देईन. आणि त्याने सकाळी प्रचंड वेगाने यादव सेनेवर हल्ला चढविला. पर्जन्यास्त्र सोडून त्याने अग्निअस्त्राचा प्रतिकार केला. पण यादव वीरांनी त्याला शरवर्षावांनी त्राही त्राही करून सोडले. नारद त्यावेळी कैलासावर गेले. त्यांनी शंकराला म्हटले, कैलासनाथ, बाणासूर तुमचा भक्त आहे ना, त्याचे रक्षण करा. यादवांनी त्याची अगदी दुर्दशा करून टाकली आहे. तुमच्या भक्त रक्षणाच्या ब्रीदाला कलंक लागेल. शोणितपूर शोणिताच्या पुरात वाहून जाऊ लागेल. शंकराने गणेशाला व कार्तिकेयाला बरोबर घेतले. 60 कोटी गणांचे भयंकर सैन्य शोणितपुराकडे अंतरिक्षातून उतरले. यादव 5-6 कोटी होते. बाणासुराचे सैन्यही कोट्यावधी होते. महाभयंकर युद्ध झाले आणि कृष्णाला साक्षात शंकराशी युद्ध करण्याची वेळ आली. नारदांनी गगनातून ते दृश्य पाहून आनंदाने टाळ्या पिटल्या. कलहप्रिय नारदांना विष्णू व शिव यांचा असा झगडा कधी पाहायला मिळणार होता. शिवाने भक्ताचा कैवार घेतला होता, तर कृष्णाने नातवाचा कैवार घेतला होता. कृष्णाने मोहनास्त्राचा प्रयोग करून शंकराला मोहनिद्रा आणली. मदन म्हणजेच प्रद्युम्न व कार्तिकेय यांची लढाई विलक्षण झाली. कार्तिकेय हा ब्रह्मचारी. प्रद्युम्नाने त्यावर स्त्री अस्त्र सोडले. स्त्रियांचे समुदाय त्याच्या भोवती जमले. कार्तिकेय पळून गेला. तो दक्षिणेस जाऊन गूढ अशा गुहेत जाऊन लपून बसला. त्याने स्त्री जातीला शाप दिला, माझे दर्शन घेतल्यास स्त्रियांना 7 जन्म विधवा व्हावे लागेल. बाणासूर आणि श्रीकृष्ण यांचे युद्ध चालले होते. त्यावेळी बाणासुराच्या सहस्त्र हातांपैकी 2 हात शिल्लक ठेवून बाकीचे हात कृष्णाने सुदर्शन चक्राने तोडून टाकले. बाणासूर चकित, दुःखित, लज्जित व मूर्छित झाला. त्याचे बाहुबल व बळगर्व गळून गेला होता. तितक्यात शंकर मोहनास्त्रातून मुक्त झाला. त्याने बाणासुराला सावध केले आणि म्हणाला, माझ्या प्रिय भक्ता, श्रीकृष्ण हा नारायणाचा पूर्णावतार आहे. तू त्याच्याशी आता युद्ध करू नकोस. तुझ्या बळाचा गर्व हरण करणारा तो हाच. त्याला तू शरण जा. बाणासुराने आपल्या 2 हातांनी कृष्णाचे पाय धरले. असुरवधासाठीच अवतार घेतलेल्या कृष्णाने त्याचा वध करण्याचे ठरविले होते. पण शंकराने माझ्या भक्ताला अभय दे असे सांगून बाणासुराचे प्राण वाचविले. बळी व प्रल्हाद हे बाणाचे पूर्वज. त्यांच्या भक्तीसाठीच विष्णूने वामन अवतार व नृसिंह अवतार धारण केले होते. त्यांचा वंशज बाणासूर आज शिवकृपेने वाचला होता आणि अनिरुद्ध हा कृष्णाचा नातू त्याचा जावई झाल्यामुळे तो बाणासूर कृष्णाचा व्याही झाला. उषा व अनिरुद्ध यांचा विवाह मोठ्या थाटाने करून देऊन बाणासुराने 4 दिवस सर्व यदूंचा सन्मान केला. बलरामाने कुंभकाचा वध केला होता
अनिरुद्धाचे प्राण वाचविणाऱ्या व बाणाला चांगला सल्ला देणाऱ्या प्रधानाचा स्वामी सेवेत देह सार्थकी लागला होता. मोठ्या वैभवाने यदुसेना घेऊन कृष्ण, बलराम, प्रद्युम्न, अनिरुद्ध व उषा यांसह द्वारकेस जाण्यास निघाला. शंकरही गणेशासह कैलासात जाण्यास निघाला. फक्त 2च हातांनी बाणासुराने कृष्णाला व शंकराला वंदन केले. त्यावेळी गगनात नारदही नारायण नारायण असा घोष करू लागले. अध्याय 28 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.